नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांनी दिलाय बच्चू कडूंना मोठा दणका। हे बडे नेते शिवसेनेत जाहीर प्रवेश। मातोश्रीवर हजारो कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या उपस्थितीत केलाय जाहीर प्रवेश। शिंदे गटात बच्चू कडू गेल्यामुळे हजारो कार्यकर्ते नाराज। कोणत्या बड्या नेत्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली असून प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष असलेले त्यांनी आपला जो पक्ष गुंडाळून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला, त्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणावरून जे काही त्यांचे सोबतचे बडे पदाधिकारी होते त्यांना हा निर्णय मान्य नव्हता, त्या सर्वांनी बच्चू कडू यांच्या विरोधात घोषणाबाजी देऊन जे काही प्रामाणिक नेतृत्व उद्धव ठाकरे आहे त्यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश करणार असल्याचं या बड्या नेत्यांनी सांगितलं होतं। आणि त्याच प्रकारे बच्चू कडू यांच्यावर जे काही नाराज हजारो कार्यकर्ते, अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी, बड्या नेत्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला। त्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। उद्धव ठाकरे यांनी शिवलिंग बोधने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले। या प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार राहुल पाटील, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते। शिवलिंग बोधने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी आणि परभणीच्या विकासासाठी आम्ही आता शिवसेनेसोबत काम करणार आहोत। त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली। राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी ज्या काही महत्त्वाच्या निवडणुका जिल्ह्यात होणार आहेत त्या प्रवेशासाठी शिवसेनेसाठी हा प्रवेश फायदेशीर ठरू शकतो। विशेषतः मराठवाड्यात उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढत आहे। याच प्रवेशासोबत प्रहार धाराशिव जिल्ह्यातील परांडा, भूम, तुळजापूर, कळंब, उमरगा या जिल्ह्यातील अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातील अनेक कार्यकर्ते अनेक जिल्ह्यातील नाराज आहे, त्यांची सुद्धा लवकरच शिवसेनेत एंट्री होईल असं त्यांनी सांगितलं। मराठवाड्यात शिवसेनेची ताकद पुन्हा वाढते। आगामी काळात काही आणखी नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे हा बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का मानला जातो। तर प्रहारचे अनेक जिल्हाप्रमुख सुद्धा आता मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? बच्चू कडू यांच्यावर जे ठाकरेंनी उपकार केले होते ते विसरल्यामुळेच असं झालं आहे का? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा।